तर सोयाबीन जर का या अवस्थेत असेल फुलायच्या तर मग याच्यावर कोणता फवारा मारायचा चला मी तुम्हाला सांगतो. आता सोयाबीन जर का फुलायच्या अवस्थेत असेल तर याच्यावर गॅस पॉइझन कधीच फवारायचं नाही, कारण गॅस पॉइझन जर तुम्ही फवारलं तर हे फुलं गळू शकतात याचे, कारण की नाजूक पीक आहे सध्या. किंवा कळ्या लागल्यावर मग तरी चालेल, पण कळ्या बी गळतात. जेव्हा शेंगा लागतील तेव्हा तुम्ही गॅस पॉइझनचा वापर करा. आता सध्या आले नाजूक पीक आहे तर याले समजा तुम्ही केम यूज करू शकता, कारण केम कशी आहे हे थोडी ऑर्गॅनिकमध्ये औषध येते आणि शांत औषध आहे, हिचं काही साईड इफेक्ट नाही आहे जास्त. आणि केम कसं आहे स्वच्छ आहे, जास्त काही महाग नाही आहे. आणि 2 नंबरला आपण यूज केला आता टॉनिकचं लागेल ना भाऊ, आता कोणतं ना कोणतं फुलासाठी. त्यात तुम्हाला तो बेस्ट जर तुम्हाला फुलं जास्त लागत असतील तर बेस्ट टॉनिक जर आहे टाटा बार कंपनीचा आहे ब्रँडेड. यांना काय होईल की तुमच्या सोयाबीनले आणखी पण फुलायची जे आहे समजा कंडिशनमध्ये तर फुलं यायला आणखी वाढून जातील. आणि 3 नंबरला आपण यूज केलं हे महाजनचं आहे फ्लोईंग स्पेशल. म्हणजे यांना काय होते की तुमच्या सोयाबीनला आणखी फुलं कसे लागतील आणि त्या फुलाच्या कळ्या कशा होतील त्यासाठी हे आपण खत यूज केलं. याचा आपण पाणी केलं, आता हे रिकाम आहे समजा. आणि सगळ्यात लास्ट जर तुम्ही काय म्हटलं तर मग सिलिकॉन बेस्ड स्टिकर यूज करायचं. पंपाले 5 मिली आहे, जास्त काही नाही. आणि शॉर्टकट फवारा होऊन जाते, कमीत जलो आहे, जास्त काही महाग औषध नाही आहे. आपली 3च आयटम वापरले आपण, एक खत आहे समजा. तर तुम्हाला आपली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, धन्यवाद.